कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं दादाला? हा अगं आत्ता मला फोन करून म्हणाला होता की तू प्रेझेंटेशन कर. आज एकदम त्याच्यासारखं प्रेझेंटेशन केलं होतं आई. कधी एकदा भेटून त्याला सांगतोय असं झालं होतं आणि आई ते प्रीतम, तू सावर स्वतःला. तुला आता फक्त आदित्यसारखं प्रेझेंटेशन नाही द्यायचंय, तर त्याच्यासारखं आणि खऱ्या किर्लोस्कर सारखं खंबीर व्हायचंय. तू कधी दादाला बघितलंयस खचून गेलेलं? कधीच नाही. माझा दादा एकदम रॉक सॉलिड आहे. त्याला दगडासारखा घट्ट येतो. असं नाही होऊ शकत. तू नको काळजी करूस. आत्ता सुद्धा तुझा दादा मृत्यूशी तितक्याच खंबीरपणे लढा देतोय. अरे यासाठी मला मीटिंग अटेंड करायला पाठवलंस? यासाठी मला म्हणत होतास का की खंबीर राहायला पाहिजेस तू? हा? काय फ्युचर बघतोस रे तू? हा काय फ्युचर वगैरे कळत नाही तुला? स्वतःला हुशार समजतोस का रे तू? हा तुला काय वाटलं तू तिथे मला कामाला लावशील, स्वतः इथे निवांत पडून राहशील? तुमचा दिवा नाही करू शकत रे. नाही जमणार यार. तुझ्याशिवाय मी माझ्या पायावर उभं राहू शकत नाही. तू मला पळायला लावतो. नको. ऐक ऐक, तुझी कंपनी आहे ना, तू सांभाळायची. मी नाही करणार आहे. मी चिल करणार, मी एन्जॉय करणार. माझं कामच रे. मला नको आहे काही कंपनी वगैरे. मला तू पाहिजे. मला तू पाहिजे यार. दादा उठ ना प्लीज. प्लीज उठ ना यार. बस झाला आता. उठ प्लीज. टाइम आता बस झालं यार. उठ ना. प्रीतम बा, बघायला उठत नाहीये. अरे शांत हो ना तू आधी. शांत हो बाळा. नाही रडायचं नाही. बरा होईल तुझा दादा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.